आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचा दौरा सुरू केला। यावेळी त्यांनी 70 वर्षांची मराठा समाजाची सल बोलून दाखवली। जो आपल्या पोरांच्या मुळावर उठेल तो आपला नाही। आता फक्त आपल्याला पोरांचा फायदा बघायचा आहे। सगळ्यांनी एकजुटीने एकत्र येणं गरजेचं आहे आणि गावागावातल्या मराठ्यांना जागरूक ठेवायचं आहे असं म्हणत त्यांनी एल्गार पुकारला। आपण त्यांचं असं ठरलं 2 तारखेला आम्हाला टाइम बॉन्ड करून द्या, लिखे द्या, म्हणजे लफडे नको फिरू। तुमचा काय भरोसा नाही, तुम्ही एका बदलतात। एक तर सरकार बदलत 5-5 6 जण आले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किती आहेत, कोणालाच मिळाला लागला। त्याच्यामुळे म्हणलं लिहून द्या। ते म्हणले 2च दिवसात लिहून देतो। इथून गेले, आणखी माघारीत नाही आले, 13 दिवस झाले। त्यांना विचारलं तुम्ही कम नाही आले भाऊ? ते म्हणले इमान तयार आहे पण सहीच कोणी करीना, कारण मी जातवान मराठीचा औलाद आहे। तुमच्याशी गद्दारी नाही करू शकत। मी माझ्या मराठ्यांकडून आणि जातीकडूनच बोलणार। समजा आम्ही त्यांना सांगून देऊ बुवा, आम्हाला जर यायचंच असलं तर आम्ही सांगून येऊ का नाही? सांगू बी। ते तर 25च्या नंतरचा विषय मला नाही वाटत। माझं खरं सांगतो तुम्हाला, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री 100% मराठीला आरक्षण देते, मी खात्रीने सांगतो तुम्हाला 24च्या आत। पण समजा नाही दिलं तर आपलं काय त्रास आहे का? त्यांना चाललं आपलं सहज बनव, मुंबई फिरायला यायला लागलो आम्ही। आमच्या भाकरी तुकडे सगळं संघ घेऊन येतो। एकजुटीनं पुन्हा एकदा एकत्र यायचंय आणि गावागावातल्या मराठ्यांना 1 डिसेंबर पासून साखळी उपोषण सुरू करायला लावायचे पुन्हा एकदा, तितक्याच ताकदीने आणि तितक्याच जोमानं। कारण 24 डिसेंबर पर्यंत आपली कसोटी आहे। आपणही आपली एकजूट कमी होऊ द्यायची नाही। आणि तुम्ही इतक्या रात्री एक म्हणल्यावर खरं सांगतो, मी खरंच नतमस्तक होऊन सांगतो, मला नाही वाटत मराठी आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सोडीते ना। आता सुट्टीच नाही। ग्रामीण भागातल्या सगळ्या ओबीसी बांधवांचा मराठ्यांना पाठिंबा आहे। त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। फक्त ते वरचं तारफाड मारफाड करते, कवर एवढे हाणतून कवर नाही। आपण काय नाव घेत नाही भाऊ त्याचं, कारण ते बिचारा म्हणतो मा एकट्याच्याच मागा लागले, मा भोगा पडलाय म्हणे, ती मायात मागा लागलाय। म्हणलं तू आरक्षणाला विरोध करू नको, आपण बोलणार नाही, पण आरक्षणाला बोलला मग आपला दणका तसा आहे, मग आपण सोडीतच नसतो। मनोज जरांगे यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे। तसंच EWS मधून आरक्षण देण्यास त्यांनी विरोध केलाय। मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला एक खास सल्ला दिलाय। राज्यामध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर आजपर्यंत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील मौन बाळगून होते। उगीच वाद नको म्हणून त्यांनी जाहीर भाष्य करायचं टाळलं। पण पुण्यातल्या वाडेश्वर कट्ट्यावर न्यूज 18 लोकमतनं चंद्रकांत पाटील यांना या विषयावर बोलतं केलंच। तेव्हा त्यांनी सुद्धा अगदी खुलेपणाने मराठा आरक्षणाच्या कायदेशीर लढ्याची आजवरची वस्तुस्थिती समोर मांडली। तसंच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार बदललेल्या भूमिकांची जंत्रीत सांगितली। 10% आर्थिक मागासांचं आरक्षण हे मराठा समाजाला 8.5-9% मिळतं आणि त्यातला कायदा असा आहे की ज्यावेळेला तुम्हाला कुणबी मिळेल, SCBC मिळेल, त्यावेळेला तुम्हाला 10% मिळणार नाही, त्याची तळटीप आहे। मराठा समाजाने ह्याकडे खूप विचारपूर्वक पाहिलं पाहिजे की आपण जे हातचं आहे ते सोडतोय। चंद्रकांत पाटील एवढ्यावरतीच थांबले नाहीत, तर त्यांनी जोपर्यंत मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण मिळत नाही तोवर त्यांनी हातचं 10% EWS आरक्षण सोडू नये असाही सल्ला दिलाय। तसंच कुणबी जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर EWS आरक्षण मिळणार नसल्याची सुद्धा जाणीव करून दिली। त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने शिक्का उमटवला की 10% आर्थिक मागास आरक्षण मान्य, ते सोडायचं आणि पळत्याच्या मागे लागायचं, बरोबर नाही। पण हे म्हणताना पुन्हा एकदा कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, मराठा समाजाला वेगळं हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे, याबद्दल मला शंका आहे। आंदोलक जरांगे यांनी मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। तसंच चंद्रकांत पाटील यांनी आमच्या आंदोलनात माणसं पेरू नयेत असंही जरांगे यांनी निक्षून सांगितलंय। ते तर कालच म्हणले 1 महिन्यात मराठ्याला आरक्षण मिळणार आहे, आज बदलले का परत लगेच?
EWचं घ्यावं. EWची मराठीची मागणीच नव्हती. तुम्ही ते लादलं आहे आमच्यावरती आणि असं तरी राहू द्या ना, पण आमचं हक्काचं जे OBCचं आहे ते पण मराठा समाजाला द्या. आणि दादांनी कोण लोक पेरले हे सुद्धा मराठ्यांना माहीत झाले. कारण तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही काय प्रेस घ्यायला लावायला लागले मराठ्यांच्या विरोधात हे लोकांना माहिती आहे. खरं तर सामाजिक मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही हे उघड सत्य आहे. म्हणूनच कदाचित जरांगे यांनी सरसकट कुणबी दाखल्याची मागणी लावून धरली आहे. पण असं केल्यास सरकारला OBC समाजाच्या नाराजीचा सामना करावा लागेल. म्हणूनच स्वतंत्र मराठा आरक्षण मिळेपर्यंत मराठा तरुणांनी EWS आरक्षण सोडू नये असा साधा सोपा व्यावहारिक तोडगा सरकार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून सुचवू तर पाहत नाही ना. पण मनोज जरांगे यांनी सरसकट कुणबी जात प्रमाणपत्राची मागणी लावून धरली आहे. त्यावर तोडगा काढताना शिंदे सरकारची मात्र कसोटी लागणार आहे. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. बारामतीच्या काटेवाडीतील फार्म हाऊसवर संपूर्ण पवार कुटुंब दाखल झालं होतं. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या निवासस्थानी आयोजित भाऊबीज कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर या कौटुंबिक कार्यक्रमाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र पक्षातल्या फुटीनंतरही पवार कुटुंबियांचा नात्यातला जिव्हाळा कायम असल्याचंच पाहायला मिळालं. आपण ही खास दृश्य पाहतो आहोत पवार कुटुंबियांच्या घरची भाऊबीजेची. शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाल्यानंतर नेमकं काय होणार याबद्दल तर्कवितर्क होते. पण भाऊबीजेला सगळे भाऊ आवर्जून उपस्थित झाले आणि आता यात आपण पाहतो आहोत की सुप्रियाताई अजितदादांना ओवाळत आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. नात्यांमध्ये राजकारणाची गफलत करू नये. नाती ही जपली पाहिजेत, कुटुंब जोपासलं पाहिजे. आणि वैचारिक विचारधारा वेगळी असेल तर तो विचारधारा आपण वेगळ्या पद्धतीने घेऊन जाऊ, पण नाती एकत्र असली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं आणि ती आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. काही कौटुंबिक गोष्टी असतात त्या आम्हालाही माहिती आहेत, काही संस्थात्मक गोष्टी असतात. दोघांचंही मैदान एकच आहे सध्या बारामती, पण बारामतीवरची कुस्ती ही शरद पवारच मारतील. महाराष्ट्रात सुद्धा शरद पवारच नेतृत्व करतील. कौटुंबिक सोहळ्याला त्यांनी पवारसाहेबांकडे जावं किंवा पवारसाहेबांनी त्यांच्या घरी जावं किंवा कौटुंबिक सोहळा जो वर्षानुवर्ष जो त्यांच्या घरात चाललाय त्याच्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं, यामध्ये मला कुठलंही राजकारण वाटत नाही. एक जसं सुप्रियाताईंनी देखील काल म्हटलं की आमचं कुटुंब वेगळं आणि राजकारणातलं वैर वेगळं. मला देखील तेच वाटतं की कुटुंबामध्ये कधीही राजकीय वैर असू नये. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र आल्यानं पवार कुटुंबात सध्या दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. पण या उत्साहात संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केलाय. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात. पवार कुटुंबात दिवाळीचा उत्साह. अजित पवार, शरद पवार पुन्हा एकत्र. अजित पवार गटाला पवारच हरवणार. भेटीगाठींमध्ये राऊतांचा मिठाचा खडा. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबियांमधील एकोपा कायम असल्याचं दिसतंय. सत्तांतरानंतरच्या अजित पवार आणि शरद पवारांच्या गाठीभेटी असो किंवा मग आता दिवाळीच्या निमित्तानं पवार कुटुंबानं एकत्र येणं असो, शरद पवार आणि अजित पवार सातत्यानं सोबत दिसतात. पवार काका पुतण्याच्या या भेटीगाठींवर महाविकास आघाडीकडून वेळोवेळी संशय उपस्थित करण्यात आला. त्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आघाडीवर होते. आता सध्या ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्या त्यांच्या पक्षातल्या अंतर्गत बाबी आहे आणि शेवटी त्यांच्या पक्षामध्ये कोणी काय निर्णय घ्यायचे ते सर्वोच्च नेते, हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. आम्ही त्याच्यामध्ये मत व्यक्त करणं, भूमिका घेणं हे बरोबर नाही. पण शरद पवार हे जाणकार आहेत, अनुभवी आहेत, त्याच्यामुळे ते महाराष्ट्राच्या हिताचा, देशाच्या हिताचा निर्णय घेतील याची आम्हाला खात्री आहे.
पण जन्मदिनी संजय राऊतांची भाषा पवारांच्या भेटींवर काहीशी मवाळ आणि महाविकास आघाडीच्या एकोप्याबाबत सकारात्मक असल्याचं दिसलंय. शरद पवार कितीही अजित पवारांसोबत एकत्र दिसले तरी 2024च्या निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवार गटाला माती चारेल असा टोला राऊतांनी लगावलाय. मी शरद पवार साहेबांना ओळखतो. अजित पवार आणि शरद पवार तुम्हाला किती एकत्र दिसले तरी 2024च्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला माती चारल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊतांनी पवारांची पाठराखण करत अजित पवारांवर निशाणा साधलाय. राऊतांच्या या टीकेला अजित पवार गटानं प्रत्युत्तर देत त्यांचा दावा फेटाळून लावलाय. संजय राऊतांनी अजितदादा आणि पवार साहेबांची काळजी करण्यापेक्षा आपल्या शिवसेनेची काळजी करावी. कोण कुणाला धूळ चालेल हे मतदार ठरवतील आणि 2024च्या नंतर संजय राऊत टीव्हीवरती दिसणार नाहीत आणि महाराष्ट्रातही दिसणार नाहीत याची काळजी महाराष्ट्रातील जनता घेईल. खरं तर पवार काका पुतण्यांच्या भेटीवरून महाविकास आघाडीचं काहीचं संभ्रमाचं वातावरण आहे. आधी काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून या भेटींवर उघडपणे नाराजी व्यक्त केली जात होती. पण आता संजय राऊतांनी एक प्रकारे पवारांच्या कौटुंबिक एकोप्याचं समर्थन केलंय. त्यामुळे शरद पवारांचं अजित पवारांना भेटणं आता महाविकास आघाडीत मान्य झालंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी कोल्हापुरात भडकलेल्या आगीची. कोल्हापुरात तोडणीला आलेला ऊस अज्ञातांनी पेटवून दिलाय. शिरोळ तालुक्यात ऊसाच्या फडाला अज्ञातांच्याकडून आग लावण्यात आली. त्यामुळे ऊसाचं आंदोलन आता कोल्हापुरात चांगलं चिघळणार हे स्पष्ट आहे. कित्येक एकरावर असलेल्या या ऊसाच्या फडाला अज्ञातांनी आज संध्याकाळी उशिरा आग लावली. शिरोळ तालुक्यातली ही घटना आहे आणि त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय. बातमी क्रिकेटच्या मैदानातली. सचिन तेंडुलकरच्या अविश्वसनीय 49 वनडे शतकांचा विक्रम मोडून काढत विराट कोहलीनं वर्ल्ड कप स्पर्धेतलं न्यूझीलंडच्या विरोधातल्या सेमीफायनलच्या लढतीत 50व्या शतकाला गवसणी घातली. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर धाव घेत विराटनं हा विक्रम नावावर केला. काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात विराटनं सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली होती. मुंबईत उष्ण आणि आर्द्र वातावरणात सुद्धा विराटनं संयमी खेळ करत खणखणीत शतक नोंदवलं. एवढंच नाही तर वनडे विश्वचषकात सर्वाधिक धावा सुद्धा आता विराट कोहलीच्याच नावावर आहेत. विराट कोहलीच्या शानदार शतकानंतर सचिन तेंडुलकरनं सुद्धा ट्विटरवरून खूप छान प्रतिक्रिया दिली. जेव्हा मी तुला पहिल्यांदा भारतीय ड्रेसिंग रूममध्ये भेटलो तेव्हा माझ्या पाया पडलास म्हणून इतर खेळाडूंनी तुझी मस्करी केली होती. त्या दिवशी मलाही हसू आवरलं नव्हतं, पण लवकरच तू माझ्या कामगिरीनं माझं मन जिंकलंस. तो तरुण मुलगा विराट खेळाडू झाला आहे याचा मला खूप आनंद आहे. एका परीनं भारतीयानं माझा विक्रम मोडला, यापेक्षा मोठा आनंद तो काय, आणि तेही सर्वात मोठ्या स्टेजवर, विश्वचषक उपांत्य फेरीत आणि माझ्या घरच्या मैदानावर, असं म्हणत सचिननं विराटचं अभिनंदन केलंय. तेव्हा प्राईम टाईममध्ये या बातम्यांचं इथेच थांबूयात आणि थोड्याच वेळात माझा सहकारी विशाल घेऊन येतोय अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पण पाहत रहा न्यूज 18 लोकमत.